एका छोट्याशा शॉर्टकटने तब्बल 13 वराड्यांचा जीव घेतलाय। जी वराडी वर वधूंवर अक्षिता टाकणार होते तेच वराडी ट्रक चालकाच्या एका चुकीमुळे रक्ताच्या थारोळ्यात पडले। जे लोक हसत खेळत लग्नाला निघाले होते आता त्याच लोकांची अंत्ययात्रा निघणार। जिकडे तिकडे आक्रोश, किंकाळ्या आणि डोकं सुन्न करणारा हा ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐका। अपघातानंतरची ही दृश्य काळी चिरणारी आहे। हायवे शेजारच्या माळ रानात तब्बल 13 लोकांचे मृतदेह आणि कित्येक जखमींचा हा आक्रोश काळीच पिळवटून टाकणार आहे। पण हा भीषण अपघात ट्रक चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे झाला। नेमकी ती चूक काय, हा अपघात नेमका घडला तरी कसा, याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। काळीज पिवटून टाकणारी ही घटना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी जवळील धानीवरी येथे घडली। बापूगाव येथून एक कुटुंब खडकीपाडा येथे साखरपुड्याचा कार्यक्रम उरकण्यासाठी वराड घेऊन निघालं होतं। वराड एका टेम्पोनं निघालं होतं। जवळपास 60 ते 70 वराडी टेम्पोमध्ये बसले होते। सोमवारची ती दुपार होती। दुपारचे साधारण 4 वाजण्याचा वेळ होता। गाड्यांची वर्दळ सुरू होती, पण त्याच वेळी टेम्पो चालकाच्या डोक्यात एक विचार आला। एक असा विचार ज्याने 13 कुटुंबांचे हसते खेळते आयुष्य कायमचे उद्ध्वस्त केले। तो विचार होता अगदी छोट्याशा शॉर्टकटचा। टेम्पो चालकाला धानीवरी खडकीपाडा येथे जाण्यासाठी महामार्गावरील एक यू-टर्न घ्यावा लागणार होता। हा मोठा वळसा टाळण्यासाठी चालकानं एक भयंकर चूक केली। त्याने धानीवरी पुलाखालून वळण घेतलं आणि तिथून खडकीपाडा अवघ्या 500 मीटरवर असल्यानं त्याने आपली गाडी थेट विरुद्ध दिशेने म्हणजेच रॉंग साईडने नेली। हीच ती घाई अनेकांचं आयुष्य संपवणारी ठरली। गाडी विरुद्ध दिशेने जात असताना समोरून पहिल्या लेनवरून अत्यंत वेगाने एक मोठा कंटेनर येत होता। त्या कंटेनर चालकाचा ताबा सुटला। कंटेनर थेट डिवायडरवर चढला आणि थेट वराड्यांच्या गाडीवर जाऊन कोसळला। एक मोठा आवाज झाला आणि एका सेकंदात तिथे फक्त रक्ताचा सडा आणि किंकाळ्या उरल्या। अपघात इतका भीषण होता की कंटेनर खाली वराड्यांची गाडी पूर्णपणे चेपली गेली। घटना घडताच आजूबाजूला राहणारे कुमार, मलावकर आणि गायकरी या तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। टेम्पोतील किरकोळ जखमी झालेल्या लोकांनी इतर गंभीर जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। तिथे प्रकाश बोहोटा नावाचे एक रिक्षा चालक धावून आले। त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या रिक्षातून जखमींना तातडीनं रुग्णालयात नेलं। लगेच रुग्णवाहिकाही दाखल झाली। जखमींना कासा आणि वेदांता रुग्णालयात नेण्यात आलं। पण तोपर्यंत नियतीनं आपला क्रूर डाव खेळला होता। 13 जणांचा जागीच किंवा उपचारादरम्यान करुण अंत झाला होता। या अपघातानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे। काही प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त करत सांगितलं की जर धानीवरी येथे पुलाच्या बाजूने एक सर्व्हिस रोड असता तर कदाचित चालकाला रॉंग साईडने जाण्याची गरज पडली नसती आणि हा अपघात टाळता आला असता। पण प्रशासकीय त्रुटी एकीकडे आणि बेजबाबदारपणा दुसरीकडे। रस्त्यावरील एका छोट्याशा शॉर्टकट, थोडीशी घाई कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त करू शकते, याचं हे सर्वात मोठं आणि भयानक असं उदाहरण आहे। साखरपुड्याच्या आनंदाचं रूपांतर क्षणात सुतकात। रस्त्यावर चालताना अशी घाई कधीही करू नका, कारण घरी तुमची कुणीतरी वाट पाहत आहे। तुर्तास या अपघाताला जबाबदार कोण? चालकाची घाई की प्रशासनाचा ढिसाळपणा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील नव्या एका व्हिडिओसह। नमस्कार।